मनोज जरांगेमध्ये सरकार कुठे कचाट्यात सापडलेलं आहे काय, तर तोडगा काय काढणार आहे सरकार? आता प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकारच्या सर्व विचारविनिमय सुरू आहे, चर्चा सुरू आहे. मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेलं आहे. तर मला वाटतं मार्ग निघेल. म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे, तितकाच महत्वाचा ओबीसीच्या मागण्याचा सुद्धा आहे. होरपळून निघालेलं आहे आरक्षणामध्ये, पण आतापर्यंत एक समाजाला, आता जरांगेने असं सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. असं आहे की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे, याचं गांभीर्य कमी झालेलं आहे. आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं 10% आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला. सभागृहात एकमुखी निर्णय झाला. आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडत आहे. बरं, जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे? व्हायरल झालेले आहेत. भाजपला 155 जागा, 60 जागा शिवसेनेला आणि 65 जागा पक्ष शिस्तीचा निर्णय करतील. 5 वाजता या, 5 वाजता. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं नाहीये. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना, बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. ईव्हीएम वर भरोसा आहे की नाही? ईव्हीएम त्याच्याबद्दल कोण आक्षेप कोणाचा? सुजय विखे पाटील यांनी मग अर्ज भरलेला आहे की तो उमेदवार होता, त्यांनी त्यांनी सांगितलं अगोदरच की कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतर जर असे निकाल येत असतील म्हणून त्या आग्रहासह त्यांनी तो निर्णय केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.